नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. म्हाडाची 20% घरे लॉटरीमधून बाहेर, कोकण मंडळाची सोडत अडचणीत, घरांच्या संख्येवर मोठा परिणाम. म्हाडाच्या माध्यमातून स्वस्त आणि परवडणारे घर मिळण्याची वाट पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या लॉटरीमध्ये आत्तापर्यंत समाविष्ट होणारी 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरे आता म्हाडाच्या सोडतीतून बाहेर काढली जाणार आहेत. आता या निर्णयामुळे फक्त मुंबईतील म्हाडाच्या घरांवरच नाही तर कोकण मंडळाच्या आगामी घरांच्या सोडतीवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण 20% योजनेतील घरे म्हणजे म्हाडासाठी अत्यंत एक महत्त्वाचा हाऊसिंग स्टॉक होता. आता ही घरे म्हाडाच्या ताब्यात न देता संबंधित महापालिकांच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच म्हाडाच्या लॉटरीत घर मिळण्याची संधी कमी होणार आहे का? कोकण मंडळाची पुढील सोडत किती घरांची असेल? 20% योजना नेमकी काय आहे? सरकारने हा निर्णय का घेतला आणि या निर्णयाचा सर्वसामान्य खरेदीदारांवर नेमका परिणाम काय होणार? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. याबद्दलच्या सविस्तर माहितीचं म्हणजे म्हाडाच्या सोडतीतून 20%तील घरे ही हद्दपार होणार याबद्दलची माहिती वृत्तपत्रामध्ये वेळोवेळी टप्प्याटप्प्याने देण्यात आली, म्हणजे 3 वेळा देण्यात आली. लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये 15 ऑगस्ट रोजी म्हाडाच्या सोडतीतून आता 20%तील घरे हद्दपार, घरांचे वाटपांचे अधिकार आता महापालिकांना, राज्य सरकारकडून शासन निर्णय प्रसिद्ध, अशी ही बातमी आली होती. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी सुद्धा म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत अडचणीत 20% घरे ही योजना काढून घेतल्यामुळे पुरेशी घरेच नाहीत. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी सरकारने 20% योजना म्हाडाकडून काढून घेतली का आणि आता पुढे काय होणार याबद्दलचे हे सविस्तर 3 लेख आलेले होते. याच्याच आधारे आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत. आता आपण 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग योजना म्हणजे काय, सर्वात आधी समजून घेऊया की ही योजना 20% योजना नेमकी आहे तरी काय. महाराष्ट्रामध्ये मोठ्या विकास प्रकल्पामधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी इन्क्लुझिव्ह हाऊसिंगची तरतूद करण्यात आली. विशेषतः महानगरपालिका क्षेत्रात 4000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील काही विकास प्रकल्पामध्ये किमान 20% हिस्सा EWS आणि LIG गटासाठी उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखादा मोठा रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट तयार होत असेल तर या प्रकल्पामधून काही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून द्यायची. यालाच सर्वसाधारणपणे 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीम असे म्हणतात. या योजनेतील म्हाडाची भूमिका नेमकी काय होती? ही घरे म्हाडाकडेच काय येत होती? विद्यमान व्यवस्थेनुसार विकासकाकडून या योजनेअंतर्गत घरे किंवा जमीन म्हाडाला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था होती. अधिकृत हाऊसिंग पॉलिसीमध्ये मुख्य 3 पर्याय नमूद आहेत. पहिला पर्याय, विकासक EWS LIG साठी साधारणतः 30 ते 50 चौरस मीटर आकाराचे अफोर्डेबल हाऊसिंग प्लॉट्स उपलब्ध करून देऊ शकतो. दुसरा पर्याय, एकूण भूखंडाच्या 20% क्षेत्राएवढी जमीन त्याच ठिकाणी किंवा 1 किलोमीटरच्या परिसरात म्हाडाला उपलब्ध करून देता येते. आणि तिसरा पर्याय म्हणजे विकासक प्रकल्प क्षेत्राच्या 20% क्षेत्राएवढेच EWS LIG हाऊसिंग तयार करून ते म्हाडाला हस्तांतरित करू शकतो. त्यामुळे म्हाडाकडे अशा घरांचा मोठा हाऊसिंग स्टॉक तयार होत असेल. मग म्हाडा ही घरे कशी देत होती? इथे म्हाडा लॉटरीची भूमिका येते. अधिकृत व्यवस्थेनुसार बिल्डिंग परमिशन मिळाल्यानंतर ठराविक कालावधीत म्हाडाने लाभार्थ्यांची यादी निश्चित करून विकासकाला द्यायची होती आणि पात्र लाभार्थ्याची निवड करण्यासाठी म्हाडा लॉटरी घेत असेल. म्हणजेच डेव्हलपर घर तयार करणार, यानंतर म्हाडा पात्र लाभार्थी निश्चित करणार, म्हाडा लॉटरी घेणार, लाभार्थ्यांना घर मिळणार. ही एक महत्त्वाची चेन होती. हाऊसिंग पॉलिसीनुसार म्हाडाची भूमिका ही सेल प्राईस ठरवणे आणि बेनिफिशरी लिस्ट देणे अशी होती. आर्थिक व्यवहार डेव्हलपर आणि बेनिफिशरी यांच्यामध्ये थेट होत असे. आता येतो या बातमीतला सर्वात महत्त्वाचा मोठा मुद्दा.
सरकारने 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग अंतर्गत मिळणाऱ्या घरांच्या वाटपातील म्हाडाची भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच या घरांचा समावेश पूर्वीप्रमाणे म्हाडाच्या हाऊसिंग लॉटरीमध्ये होणार नाही. या घरांच्या वाटपाची जबाबदारी संबंधित महानगरपालिकांकडे देण्यात येणार आहे. आणि म्हणूनच ही बातमी इतकी महत्त्वाची आहे, कारण आत्तापर्यंत नागरिकांच्या दृष्टीने 20% घर म्हणजे म्हाडा लॉटरीमधील आणखी एक संधी अशी परिस्थिती होती. आता ही संधी म्हाडा लॉटरीपासून स्वतंत्र होऊ शकते. सरकारने हा बदल का केला? सरकारला म्हाडाकडून ही योजना काढून महानगरपालिकांकडे द्यायची का गरज पडली? यामधील काही महत्त्वाचे मुद्दे. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शहरात घर निर्माण होत आहे त्या शहरातील स्थानिक यंत्रणेला त्या घरांच्या वाटपात अधिक भूमिका मिळावी. दुसरा मुद्दा, महानगरपालिका क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट परमिशन, बिल्डिंग परमिशन आणि इतर प्लॅनिंग प्रक्रियेत स्थानिक महापालिकेची आधीच महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे हाऊसिंग स्टॉक तयार करणाऱ्या आणि स्थानिक पातळीवर नागरिकांशी संबंधित असलेल्या संस्थेमार्फत त्यांचे व्यवस्थापन करण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंगचा हाऊसिंग स्टॉक स्थानिक गरजेप्रमाणे वापरणे. मात्र यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की मग म्हाडा लॉटरीमध्ये उपलब्ध होणारी घरे कमी होणार का? आणि याचे उत्तर विशेषतः कोकण मंडळाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. म्हाडाच्या लॉटरीवरती काय परिणाम होणार? म्हाडा लॉटरीमध्ये उपलब्ध होणारी घरे अनेक स्रोतांमधून येतात. त्यामध्ये म्हाडा स्वतःच्या योजना, रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, लँड डेव्हलपमेंट आणि इन्क्लुझिव्ह हाऊसिंग अशा सारख्या योजनांचा यामध्ये समावेश असतो. म्हणून 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंगमधील घरे म्हाडा लॉटरीमधून काढून घेतली तर म्हाडाकडे लॉटरीसाठी उपलब्ध होणाऱ्या हाऊसिंग स्टॉकमध्ये घट होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे त्याच संख्येच्या अर्जदारांसाठी कमी घरे. उदाहरणतः समजा एका लॉटरीमध्ये 5,000 घरे असतील आणि त्यातील मोठा हिस्सा 20% योजनेतून आला असेल तर ती घरे लॉटरीमधून बाहेर गेली तर नवीन लॉटरीमध्ये एकूण हाऊसिंग स्टॉक हा कमी होऊ शकतो. याचा अर्थ अर्जदारांची संख्या तशीच राहिली पण घरे कमी झाली तर प्रत्येक घरासाठी स्पर्धा वाढते. कोकण मंडळासाठी हा निर्णय एवढा महत्त्वाचा का? मुंबईजवळ परवडणारी घरे शोधणाऱ्या नागरिकांसाठी कोकण मंडळाची लॉटरी अत्यंत महत्त्वाची असते. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसई विरार या परिसरातील घरांना मोठी मागणी असते आणि या मंडळाच्या मागील लॉटरीमध्ये 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंगचा महत्त्वाचा वाटा होता. उदाहरणतः 2025च्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग लॉटरी या अंतर्गतच्या अधिकृत निकालामध्ये स्वतंत्र योजनांमधील घरे आणि अर्जदारांची संख्या नोंदवलेली आहे. जर 20% योजनेतील घरे आता म्हाडा लॉटरीमध्ये आली नाही तर पुढील कोकण बोर्डची लॉटरीचा आकारसुद्धा किंवा म्हणजे यामधील घरेसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. कोकण मंडळाची पुढील लॉटरी किती घरांची? कोकण मंडळाची लॉटरी ही किती घरांची असणार आहे त्याची आपण आता थोडक्यात माहिती घेऊया. 20% योजना म्हाडाच्या लॉटरीमधून वेगळी झाली तर पुढील लॉटरीची घरसंख्या आपोआप निश्चित होत नाही, कारण म्हाडाकडे इतर योजनांमधूनही घरे होतात. त्यामुळे अंतिम लॉटरीचं ॲडव्हर्टाइजमेंट जे प्रकाशित झाल्यानंतर घरांची अचूक संख्या निश्चित होईल. पण 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंगचा हाऊसिंग स्टॉक उपलब्ध नसल्यामुळे मागील मोठ्या लॉटरीच्या तुलनेत पुढील लॉटरी घरांच्या खूप संख्या ही कमी होणार आहे. याच कारणामुळे कोकण मंडळाची पुढील सोडत अडचणीत आल्याचे वृत्तसुद्धा चर्चेस आले आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांवरती किंवा अर्जदारांवरती काय परिणाम होणार? जर तुम्ही म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करणार असाल तर या निर्णयाचा तुमच्यावर कसा परिणाम होईल? पहिला परिणाम म्हणजे घरांची संख्या. जर लॉटरीमध्ये 20% योजना समाविष्ट नसेल तर जी घरे असणार आहेत ती कमी होणार आहेत. दुसरा परिणाम म्हणजे स्पर्धा. घरे कमी आणि अर्जदार जास्त असेल तर लॉटरीमध्ये प्रत्येक घरासाठी हे कॉम्पिटिशन वाढणार आहे. तिसरा परिणाम म्हणजे नवीन पर्याय. याचा अर्थ 20% योजना संपली असा नाही, फक्त तिच्या घरांच्या अलॉटमेंटची व्यवस्था बदलत आहे. म्हणजेच म्हाडा लॉटरीमध्ये नाही पण महानगरपालिकेच्या माध्यमातून अफोर्डेबल हाऊसिंगचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. मग नागरिकांनी अर्ज कुठे करायचा? आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समजा तुम्हाला 20% हाऊसिंग योजनेमध्ये घर हवे तर पूर्वी तुम्ही म्हाडाकडे अर्ज करत होते, पण आता नवीन व्यवस्थेमध्ये संबंधित पालिकेची अधिकृत जाहिरात आणि अलॉटमेंट प्रक्रियाही पाहावी लागेल.
म्हणजे नागरिकांनी भविष्यात दोन वेगवेगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवणे गरजेचं आहे. एक म्हणजे म्हाडाची लॉटरी आणि दुसरं म्हणजे महानगरपालिकेच्या ज्या स्कीम येतात म्हणजेच अफोर्डेबल हाऊसिंग अलॉटमेंट. यामुळे घर घेणाऱ्यांसाठी आता थोडी जास्त कसरत करावी लागणार आहे आणि दोन ठिकाणी हे लक्ष ठेवावं लागणार आहे. महापालिकेला अधिकार मिळाल्यावर काय होऊ शकते? आता समजा एखाद्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये 20% योजनेअंतर्गत 500 घरे तयार झाली. पूर्वी या घरांचा बेनिफिशरी सिलेक्शन आणि लॉटरी मेकॅनिझम म्हाडाशी जोडलेला होता. आता संबंधित महापालिकेकडे अलॉटमेंटची जबाबदारी आली तर महापालिका स्वतःची ॲप्लिकेशन सिस्टीम तयारी करावी लागेल, पात्रता तपासावी लागेल, इन्कम कॅटेगरी तपासावी लागेल, डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतील, बेनिफिशरी लिस्ट तयार करावी लागेल आणि शेवटी अलॉटमेंट किंवा लॉटरी ही करावी लागणार आहे. म्हणून पुढील काही काळामध्ये महापालिका स्थळावरती स्वतंत्र हाऊसिंग नोटिफिकेशन्स पाहायला मिळू शकतात. हे सर्व जरी असलं तरी काही मोठे प्रश्नसुद्धा आहेत. प्रश्न पहिला, महापालिका आणि म्हाडा यांची पात्रता समान असेल का? प्रश्न दुसरा, EWS आणि LIG इन्कम लिमिट्स काय असतील? प्रश्न तिसरा, एकाच व्यक्तीला म्हाडा लॉटरी आणि म्युन्सिपल हाऊसिंगमध्ये अर्ज करता येईल का? प्रश्न चौथा, घरांची किंमत कोण ठरवणार? प्रश्न पाचवा, लॉटरी कोण काढणार? प्रश्न सहावा, ॲप्लिकेशन पोर्टल कोणते असेल? त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे घरासाठी EMD किंवा ॲप्लिकेशन फी किती असेल? आणि प्रश्न आठवा, महाराष्ट्रातील सर्व महापालिकांसाठी एकच नियम असेल का? हे प्रश्न सरकारच्या पुढील नियमावली आणि संबंधित महापालिकाच्या नोटिफिकेशनमधून स्पष्ट होतील. 20% घरांची किंमत कशी ठरते? हाऊसिंग पॉलिसीमध्ये विद्यमान व्यवस्थेनुसार डेव्हलपरने तयार केलेल्या 20% हाऊसिंग युनिट्सच्या अलॉटमेंटसाठी रेडी रेकनर कन्स्ट्रक्शन रेट आणि त्यावर 25% अशी किंमत निश्चित करण्याची पद्धत आहे. त्यामधून 1% ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस म्हाडाकडे ठेवण्याची तरतूद आहे. म्हणून 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंगचा मुख्य उद्देशच मार्केट रेटपेक्षा परवडणाऱ्या EWS आणि LIG नागरिकांना घर उपलब्ध करून देणे हा आहे. म्हणूनच या योजनेतील घरांची संख्या कमी होणे किंवा अलॉटमेंट मेकॅनिझम बदलणे हे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरते. डेव्हलपरसाठी आता यामध्ये काय बदलणार? आता विकासकाच्या दृष्टीने पाहिले तर 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंगची मूलभूत जबाबदारी कायम राहते. म्हणजे मोठ्या प्रकल्पामध्ये अफोर्डेबल हाऊसिंगचा हिस्सा तयार करण्याची संकल्पना कायम आहे. फरक मुख्यतः असा आहे की हे तयार झालेले हाऊसिंग युनिट्स कोणाकडे जातील, त्याचे अलॉटमेंट कोण करेल? पूर्वी डेव्हलपर हा म्हाडाला द्यायचा, म्हाडा बेनिफिशरी लिस्ट अशी व्यवस्था होती. आता डेव्हलपर, त्यानंतर लोकल अथॉरिटी म्हणजेच महानगरपालिका आणि बेनिफिशरी अशी पुढची व्यवस्था होऊ शकते. म्हाडाचे काम पूर्णपणे संपणार का? हा एक मोठा गैरसमज आहे. 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंगच्या अलॉटमेंटमध्ये बदल झाला म्हणजे म्हाडाचे अफोर्डेबल हाऊसिंगचे अधिक काम संपलेले नाही. म्हाडाकडे स्वतःच्या हाऊसिंग स्कीम आहेत, म्हाडाच्या लॉटरी आहेत, रिडेव्हलपमेंट रिलेटेड हाऊसिंग प्रोजेक्ट आहेत, विविध मंडळाच्या योजना आहेत आणि अफोर्डेबल हाऊसिंगसाठी म्हाडा अजूनही महत्त्वाची संस्था आहे. उदाहरणतः म्हाडाच्या वेबसाईटवरती 2026मध्ये मुंबई आणि नाशिकच्या लॉटरी संबंधित विविध अपडेट्स उपलब्ध आहेत. अगदी ऑगस्ट 2026मध्ये नाशिक बोर्डने 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंगमधील 412 सदनिकांसाठी संगणकीय सोडत घेतल्याची माहितीसुद्धा म्हाडाने प्रसिद्ध केली आहे. यावरून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग संकल्पना संपलेली नाही. बदल मुख्यतः तिच्या अलॉटमेंट आणि इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझममध्ये झालेला आहे. त्यामुळे म्हाडाचे भविष्य काय? म्हाडाच्या पुढील लॉटरीतील घरे कमी होणार का? याचे उत्तर, काही मंडळामध्ये घरांची संख्या ही कमी होण्याची शक्यता आहे, पण अंतिम संख्या स्कीम वाईज हाऊसिंगच्या युनिटनुसार किंवा तेथील घरांनुसार अवलंबून असणार आहे. कारण म्हाडाला आता वेगवेगळ्या योजनांमध्ये घरे मिळतात, म्हणून प्रत्येक लॉटरीसाठी वेगळी कॅल्क्युलेशन करावी लागणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, जर मोठ्या संख्येने 20% हाऊसिंगसाठी जर म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज येत नसतील तर त्या मंडळाच्या लॉटरीचा टोटल स्टॉक हा म्हणजे टोटल घरेही आहे ती कमी होऊ शकतात आणि कोकण मंडळासारख्या यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्जदारांनी आता काय तयारी करावी लागणार? जर तुम्ही म्हाडा किंवा अफोर्डेबल हाऊसिंगच्या शोधात असाल तर आत्तापासूनच तयारी करा. आधार कार्डवरील माहिती व मोबाईल नंबर तपासा. पॅन कार्ड डिटेल्स योग्य आहेत का ते तपासा.
तुमच्या इन्कम कॅटेगरीनुसार आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. महाराष्ट्रातील रहिवाशाचा पुरावा आवश्यक असल्यास तो तयार ठेवा. बँक अकाउंटमध्ये ॲप्लिकेशन आणि EMD पेमेंटसाठी बँक अकाउंट तयार ठेवायचं आहे. फक्त अधिकृत म्हाडा किंवा संबंधित महापालिकेच्या वेबसाईटवरतीच विश्वास ठेवा आणि फसवणुकीपासून सावध राहा. आता पण या संपूर्ण बातमीचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग योजना ही मोठ्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टमधून EWS आणि LIG नागरिकांसाठी अफोर्डेबल होम्स तयार करण्यासाठी आहे. पूर्वी या योजनेतील घरे म्हाडाच्या व्यवस्थेशी आणि लॉटरीशी जोडली जात होती. आता या घरांच्या अलॉटमेंटचा मेकॅनिझममध्ये बदल झालेला आहे. आता या घरांची जबाबदारी संबंधित महानगरपालिकांकडे देण्याचा निर्णय आहे. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीमध्ये 20% योजनेतील घरे उपलब्ध होणार नसल्यास लॉटरीचा हाऊसिंग स्टॉक म्हणजेच लॉटरीमधील घरेही कमी होणार आहेत. याचा परिणाम म्हणजे विशेषतः कोकण बोर्ड मंडळाच्या आगामी लॉटरीवरती होऊ शकतो. पण 20% योजना बंद झालेली नाही. फक्त म्हाडा लॉटरीमार्फत होण्याऐवजी ही लॉटरी आता महानगरपालिकेच्या मार्फत होणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.